मुंबईतील 18 वर्षाच्या मुलाची केस एक माझ्याकडे आली होती. तो अभ्यास करता करता 5 मिनिटं मोबाईल घ्यायचा आणि त्यामध्ये त्याचे 2 तास कधी गेले हे त्याचे अजिबात समजायचं नाही. ज्या वेळेस तो मोबाईल घ्यायचा त्यावेळेला तो रील्स पाहायचा, स्क्रोल करायचा, लाईक्स करायचा, परत रिपीट करायचा. अभ्यासाचं पुस्तक उघडल्यानंतर 2 मिनिटात परत फोन घ्यायचा. असं करत करत रात्र व्हायची आणि परत नंतर गिल्टनेस सुरू व्हायचा की उद्यापासून ना मी फोन आता बंद करेन आणि आता मी ठरवलेलं आहे असं म्हणायचा. परंतु सेम लूप चालू व्हायचं की 5 मिनिटासाठी फोन घ्यायचा, परत 1, 2, 3 तास असाच जायचा आणि यामध्ये त्याचा फोकस होता तो झिरो झाला होता आणि तो स्वतःलाच आता वीक समजत होता आणि यातून तो माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता. आता तो वीक नाही आहे हे पहिला एक समजून घ्या. त्याचा ब्रेन आहे ना तो थोडासा हॅक झालेला आहे. सो कुठे हॅक झालेला आहे तर रील्स जे असतात ते क्विक डोपामाइन हिट्स देत असतात, लाईक कमेंट्स असतात त्या सोशल व्हॅलिडेशन देत असतात. त्यामुळे ब्रेन या ठिकाणी काय म्हणतो की इथे तुला रिवॉर्ड मिळतोय, मग तू अभ्यास करण्यापेक्षा इथल्या इथे लगेच रिवॉर्ड मिळव. म्हणजे अभ्यास केला तर स्लोली रिवॉर्ड मिळतो. मग ब्रेनला थोडी इझी ऑप्शन्स निवडतो ना तो, फास्ट फॉरवर्ड करून ॲडिक्शन लूपमध्ये त्याला लगेच रिवॉर्ड्स मिळत असतात. आता इथे त्या मुलाने काय करणं जास्त गरजेचं आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचे फ्रिक्शन्स वाढवणं गरजेचं आहे. काही ॲप आहेत त्या अनइन्स्टॉल करून लॉगआउट करणं गरजेचं आहे. रिप्लेसमेंट देणं गरजेचं आहे की 25 मिनिटं जर काय मी अभ्यास करतोय तर 5 मिनिटं मी फोन घेऊ शकतो आणि त्याला एक टायमिंग सुद्धा लावू शकता. एक रूल्स लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट बदलले की हॅबिट बदलते. लक्षात ठेवा आजूबाजूचा तुमचा ॲम्बिशियस बदलला की त्यावेळेस ती जी सवय असते ती आपोआप बदलत असते. आता तुम्हालाही कधी कधी फोन कंट्रोल होत नाही का? असं होत असेल तर खाली कमेंट करून सांगा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.